काय केली? आवाज कमी. अर्चना ताई, तुमचा माईक म्यूट आहे. येतोय आता आवाज? हो. हो, आता येते. इथे कुठून येते बोला ते येते कुठून ते असं क्लिअर आहे सगळं? हॅलो. हा, क्लिअर आहे का सगळं? हो हो. माधुरी ताई जॉईन झाल्यात ना ताई? हो, माधुरी ताई आहे ना. हा हा. हो हो, आहे मी. एक मिनिट, अच्छा. सगळ्यांनी आपले माईक बंद करा आणि लहान मुलांच्या हातात प्लीज देऊ नका मोबाईल. सगळ्यांनी आपले माईक बंद ठेवा. ओके. सुरू कर बबिता. हो. नमस्कार मैत्रिणींनो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आर्यवैश्य महिला महासभेतर्फे आपण परभणीच्या डॉक्टर अर्चना ढमढेरे ताई यांची झूम मीटिंगद्वारे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाला आपण जॉईन झाल्याबद्दल मी आर्यवैश्य महिला महासभेतर्फे स्वागत करते. आपण कालपासून अर्चनाताईंच्या सुमधुर वाणीतून मार्गदर्शन ऐकत आहोत. काल महिलांचा सहभाग खूप छान होता. अर्चनाताईंची आरोग्य क्षेत्रातील अनुभव प्रचंड दांडगा आहे. त्यांच्या मागील 25 वर्षांच्या कार्याबद्दल मी कालच आपल्याशी बोलले आहे. इतर समाजाशी कम्पेअर करता आपला समाज हॅलो, ऐकायला येतंय ना ताई? हो, येतंय. हा. इतर समाजाशी कम्पेअर करता आपला समाज हा हेल्थ अवेअरनेस मध्ये खूप मागे आहे. त्यातील आपण शाकाहारी आहोत. अजून बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन यामध्ये आम्हा महिला भगिनींची आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून विविध आजार, मानसिक ताणतणाव,
निर्माण होतात. त्यामुळे विविध आजार, मानसिक ताणतणाव निर्माण होतात. मैत्रिणींनो, आजचे ताईंचे मार्गदर्शन यावरच फोकस करून असणार आहे. यामध्ये वजन कसे कमी करावे, वेट लॉस करताना काय करावा, व्यायाम कसा निवडावा, आहार कसा ठेवावा याबद्दल ताई मार्गदर्शन करणार आहेत. त्यासोबतच बसून करावयाचे व्यायाम, झोपून करावयाचे व्यायाम याही बद्दल ताई आज बोलणार आहेत. चला तर मग अर्चना ताईंना विनंती करते की त्यांनी आपले आरोग्यपर मार्गदर्शन सुरू ठेवावे. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण आजच्या आपल्या दुसऱ्या दिवशीच्या सेशनला सुरुवात करतो आहोत. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? हो हो. आहे. सर्वांचं आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सेशन मध्ये स्वागत करते. आर्यवैश्य महासभेतर्फे आज आपण जे आरोग्य पर जे योगासनाचं सेशन्स अरेंज केलेले आहेत त्यात खरा वाटा मी म्हणेल की माधुरीताई कोल्हे. कारण सहज एक फोनवर बोलणं झालं पण ताईचं लगेच म्हणणं होतं की अर्चना 3 दिवस घेतेस का ग? म्हणजे इतकी तळमळ, एवढी काळजी महिलांसाठी. कारण काय तर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं. मोठ्या सिटीमध्ये बऱ्याच फॅसिलिटी असतात पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या महिला जॉईन होत आहेत आणि महासभेचा उद्देशच आहे की ह्या सगळ्या महिलांपर्यंत आपण पोहोचायचंय. आणि कालच मी सांगितल्याप्रमाणे महिलांचं आरोग्य चांगलं तर सगळ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं. तर आपण आज आपल्या दुसऱ्या दिवशीच्या सेशनला सुरुवात करतो आहोत. आज आपला एक 10-15 मिनिटं मी तुम्हाला वेट लॉस कसं करायचं किंवा वेट लॉस करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, योग्य डाएट काय असलं पाहिजे आणि एक रुटीन आपलं जेव्हा आपण वेट लॉसचं ठरवतो तेव्हा आपला संयम किंवा जे म्हणतो ना धारणा कशी असली पाहिजे आणि घाईघाईत काही वेगळे पर्याय आपण निवडतोय का हाही विचार आज आपण करणार आहोत. आपण बघतो आहोत सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही आरोग्यासाठी आणि मग आपण काय करतो, वजन वाढलं आपलं की अनेक आपल्याला एकतर शरीरामध्ये आजार दिसतात किंवा काही सिम्पटम्स तयार होतात. जे सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, वाढतं पोट आहे, थायरॉइड आहे किंवा आपले युटरसचे गर्भाशयाचे आजार आहेत किंवा मानसिक अशांतता आहे, हार्मोनल चेंजेस आहेत. असे काही जाणवलं की आपल्याला वाटतं आपल्याला वेट वाढतंय आणि वेट वाढतं आणि हे कसं कमी करायचं? बऱ्याच महिलांना असं वाटतं की मी डाएट केलं की वजन कमी होऊ शकतं आणि बऱ्याच महिलांना असं वाटतं की मी जिम जॉईन केलं, योगासनं केलं की वेट लॉस होतं. पण हे असं नसून आपली प्रकृती ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि प्रकृतीनुसार जेव्हा तुम्ही डाएट करता तेव्हाच आपल्याला योग्य वेट लॉस मिळतं आणि प्रकृतीनुसार जेव्हा तुम्ही व्यायाम निवडता तेव्हा तुम्हाला वेट लॉस मिळतं. तर त्यासाठी प्रत्येकाने अंडर ऑब्झर्वेशन वेट लॉस करावं. जर तुम्ही मनाने वेट लॉस तर मी आज तुम्हाला एक 2-4 गोष्टी सांगू इच्छिते. स्वतःच्या प्रकृतीनुसार आपण आपलं डाएट निवडलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जे आपण डाएट जे रुटीनचं जे डाएट आहे आपलं ते आपण आधी किती घेतो, आपले टायमिंग काय आहे, त्यातून आपण किती कट डाऊन करू शकतो विचार करावा. शक्यतो काही आवाज येतोय तुम्हाला? हो, हो. व्यवस्थित आवाज येतोय. म्यूटच करायचं असते ना, हे कसं करायचं? काय वाटलं म्हणून विचारलं. तर आता आपण जे डाएटच्या बाबतीत जे विचार करतो, येतच नाही पटकन. डाएटच्या बाबतीत आपण जे विचार करतोय त्या ठिकाणी वजन कमी करताना डाएटचा रोल हा 80% असतो आणि 20% मध्ये एक्सरसाइज होतात. म्हणजे आपल्याला काय वाटतं जिम जॉईन केलंय मी, आता योगासनं करतेय किंवा कुठलंही वॉकिंग करतेय तर त्या ठिकाणी मला वेट लॉस मिळायला पाहिजे आणि खरा फोकस डाएट वरनं आपला हटलेला असतो. आपण ते लक्षात घेत नाही कॅलरीज किती जातात आणि पोषक तत्व शरीरात जाता येतात. तर महिलांनो आता आपण काय ठरवायचंय, आज 1-2 तुम्हाला अशा सांगते त्याच्यानुसार तुमचं वेट लॉस सहज होऊ शकतं. तर सकाळचं एक जेवण आणि संध्याकाळचं जेवण हे 2 जेवण आपण आपले फिक्स करायचे आणि एक 1500 ते 2000 कॅलरीजचं डाएट हे प्रत्येक महिलेला अपेक्षित असतं. तसं तर 2500 कॅलरीजचं डाएट आपण घ्यायला पाहिजे पण रुटीनली एक 1500 ते 2000 कॅलरीज जरी आपण रोज घेतल्या तर रोजच्या 500 कॅलरीज आपल्या कट डाऊन होतात आणि 500 कॅलरीज आपल्या या एक्सरसाइज मधून कट डाऊन होऊ शकतात. म्हणजे 1000 कॅलरीज जरी आपण रोजच्या बर्न केल्या तरीही आपलं एक आठवड्याला अर्धा किलो वजन कमी होऊ शकतं. पण त्याच्यात सातत्य पाहिजे.
मग आपल्याला काय करायचंय नेमकं, आपला आहार हा फिक्स करायचा. म्हणजे सकाळी तुम्ही जो आहार रोज घेता त्याच्यातून थोडा आहार कमी करून तितकाच आहार रोज घेतला पाहिजे. ठीक आहे. आणि संध्याकाळी शक्यतो जितकं शक्य आहे तितकं प्रोटीन इंटेकचं डाएट आपण जास्त घेतलं पाहिजे. काय होतं, आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहेत. मग त्याच्यामुळे आपलं वेट गेन फास्ट होतं. कारण चपाती भात हे सगळे पदार्थ कसे आहेत, स्वीट्स आहेत किंवा तळीव पदार्थ आहेत, सगळे कार्बोहायड्रेट्स देणारे. आणि हे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज तयार करतात. त्यामुळे चपातीची, भाकरीची आणि भाताची मात्रा जर तुम्ही फिक्स करू शकला तर तुम्ही वेट लॉस सहज करू शकता. आणि शक्यतो पूर्ण आहार घ्यायचा. म्हणजे डाळ जे आहेत किंवा कडधान्य जे आहेत तेच आपल्याला मेन सोर्स आहे प्रोटीनचा. तर रात्रीचं जे जेवण आहे ते आपण प्रोटीन युक्त करायला पाहिजे. कारण वेट लॉस करताना जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांच्यामध्ये जर प्रोटीन इंटेक कमी झालं तर त्यांना विकनेस येतो आणि शरीर असं शिथिल पडतं, म्हणजे लूज पडतं. वेट लॉस नंतर टोन राहत नाही, मसाला टोन चालला जातो. तर ही काळजी प्रत्येक महिलेने घ्यावी. म्हणून आम्ही क्रश डाएट हे न करता शक्यतो बॅलन्स डाएटने वेट लॉस करायला मी सांगते. त्याचा फायदा असा पण होतो, जेव्हा तुम्ही वेट लॉस करता तेव्हा ते वेट परत रिव्हर्स वाढत नाही. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, जिम सोडला की वेट वाढतं, योगा सोडला की वेट वाढतं. पण ऍक्च्युली एक्सरसाइज सोडल्याने वेट नाही वाढत. आपण जेव्हा सगळं एक्सरसाइज करतो तेव्हा बॅलन्स डाएट घेत असतो. आणि जेव्हा आपण एक्सरसाइज बंद करतो तेव्हा आपलं डाएट कडचं जे लक्ष आहे ते म्हणजे कमी झालेलं असतं किंवा दुर्लक्ष होतं आणि पूर्ववत डाएट येतं. तितक्या कॅलरीज परत पुट ऑन होतात. म्हणून सुरुवात करताना असं सुरू करा की ज्या तुमच्या सवयी याच डाएटच्या आहेत त्या लॉंग टर्म राहू शकतील. म्हणून एकदम साखरच सोडायची, एकदम भातच सोडायचा, एकदम रात्रीचं जेवणच सोडायचं असं न करता जितकं शक्य आहे सोडणं आणि जेवढं तुम्ही लॉंग टर्म सोडू शकता तितकं सोडायचं गरज असते. कारण आम्ही बघतो आहोत की आता माझं 2000 मध्ये मी माझं क्लिनिक सुरुवात केलं. जवळपास आता 25 वर्ष झाली. वेट लॉस असेल किंवा गर्भाशयाचे विकार असतील किंवा ह्या ज्या काही इन्फर्टिलिटीच्या आजकाल जे पेशंट्स वाढत आहेत किंवा आपले रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे आणि त्यानंतर थायरॉइड फंक्शन किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉज, हे सगळे पेशंट बघताना जितके दिवस लोक पथ्य करतात किंवा डाएट बॅलन्स घेतात तितके दिवस त्यांची हेल्थ पण छान राहते. म्हणजे एकंदर आपण सगळं फिरून कुठे येतो, डाएटवर येतो. तर माझं म्हणणं हेच आहे की वेट लॉस करताना आपण ही काळजी घ्यावी. त्यानंतर एक्सरसाइज कुठली निवडायला पाहिजे. आता बऱ्याच महिलांना कळत नाही, मनाने पण एक्सरसाइज बरेच जण करतात. शक्यतो कन्सल्ट केलं पाहिजे डॉक्टरला. तुमच्याही कुठे आजूबाजूला आयुर्वेदिक डॉक्टर असतात किंवा कोणी योगासनाच्या बॅच घेतात तर ते जर एक्सपर्ट असतील त्यांच्या त्या विषयामध्ये तर तुम्ही कन्सल्ट करून तुम्ही तो व्यायामाची पद्धत निवडायची. जिमही करताना विगरच जिम नाही करायचे. आता आम्ही बऱ्याच लोकांना आमच्या जिम मध्ये जेव्हा येतात महिला तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की वॉर्मअप करायचे, काही आसनं करून तुम्ही वेट ट्रेनिंग करा. कारण कार्डिओ पण गरजेचं असतं. तुमचं हार्टचं फंक्शनिंग चांगलं राहण्यासाठी एरोबिक एक्सरसाइज गरजेचे असतात. म्हणजेच तुम्हाला थोडंसं ब्रीदिंग तुमचं वाढलं पाहिजे, ऑक्सिजन तुम्ही तेवढा इंटेक घेऊ शकता. तर त्याला कार्डिओ एक्सरसाइज म्हणतात. त्यासाठी ट्रेडमिल आहे किंवा क्रॉस ट्रेनर आहे याचा वापर केला जातो. आणि जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं मसल्सचा लूजनेस हा वाढतो. म्हणजे आपल्या ज्या पेशी आहेत त्या लटकायला लागतात, टोन राहत नाही. त्यासाठी 45-50 नंतर आपण जिम पण सांगतो पेशंटला. कारण माहितीये का, पूर्वी बायका आपण बघायचो भरपूर वजन उचलायचे. आता आजकाल आपण 1 किलोची पिशवी पण नाही असतं. कारण आपलं गाडीवर येणं, गाडीवर जाणं आणि बॅग तर उचलायचं आपल्याला कामच नाही पडत. तर आपल्या शरीराची स्ट्रेंथ कशी वाढेल, मग थोडस वेट लिफ्टिंग पण आपण त्या ठिकाणी सांगतो. आणि तेही करताना खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. कारण 5 to 10 kg वेट सफिशियंट आहे. आता वेट लिफ्टिंग कडे जाणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या विगरित जिम करतात त्यांचे पण साईड इफेक्ट्स खूप वेगळे असतात. पण माझं आयुर्वेद असल्यामुळे बॅलन्स करतच मी माझ्या क्लायंट्सला किंवा माझ्या पेशंटला जिम त्या पद्धतीने देते. तर तुम्ही पण निवडताना तसंच करायचं. कारण आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती व्यायाम सांगितलाय. अर्धशक्ती म्हणजे काय, जेवढी तुमची ताकद आहे त्याचा अर्धाच व्यायाम करायचा, खूप थकायचं नाही आहे. कारण फिटनेस साठी करतोय,
आणि आपल्याला न थकता, चेहऱ्यावरचा ग्लो न जाता तुमचं शारीरिक स्वास्थ्य टिकवून व्यायाम करायचा आहे. आता हे झालं व्यायाम निवडायची पद्धत. आता खूप जण मनाने जेव्हा व्यायाम करतात तेव्हा त्यांना वाटतं चालणं हा एकच व्यायाम आहे. म्हणजे अगदी सकाळी उठून आपण चालायला लागलो की आपलं व्यायाम झाला कम्प्लीट. पण मैत्रिणींनो असं नाहीये. 45 मिनिट सुद्धा तुम्ही चाललात तर ती फक्त कार्डिओ ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपल्या हार्टचं पंपिंग छान होतं, पण ओव्हरऑल आपलं एक्सरसाइज होत नाही. तर काल आपण काय केलं होतं, पूरक हालचाली घेतल्या होत्या. तर घरातून निघण्याच्या आधी पूरक हालचाली करायच्या, 12 सूर्यनमस्कार करायचे, त्याच्यामध्ये 12 आसन येतात. सुरुवातीला 3, नंतर 5, 10 आणि 12 असा एक सेट करून तुम्ही वॉकला जाऊ शकता. म्हणजे काय होतं, सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलंय. म्हणजे आपलं सगळं शरीर जे आहे ते पिळदार होऊ शकतं. मग त्यामुळे सूर्यनमस्कार करून जर तुम्ही सकाळी बाहेर पडलात तर एकतर व्हिटॅमिन डी पण तुम्हाला भरपूर मिळतं, स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा, भरपूर ऑक्सिजन आणि त्यानंतर वॉक घ्यायचा. तर वॉक करण्याची योग्य पद्धत काय आहे? वॉक करण्याची योग्य पद्धत आहे, तुम्ही एखादं ऍप तरी डाउनलोड करा किंवा टाइम लावून वॉक करा. खूप स्लो पण जेव्हा आपण वॉक घेतो ना तर ते फिटनेस साठी न होता फक्त एक तुम्हाला ऑक्सिजन चांगला मिळतो, फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं, पण खरा उद्देश तिथे प्राप्त होत नाही. त्यासाठी आपला जो चालण्याचा वेग आहे तो वाढवावा लागतो. आधी तुमचा 13 मिनिटाचा असू शकतो, 14 मिनिटाचा असू शकतो किंवा 12चा, कुणाचा 11चा, कुणाचा 10 मिनिटाचा असू शकतो. तर तो वेट अधिक आपला जो वेळ आहे 1 किलोमीटरचा तो कमी करायचा आणि मग रोज हळूहळू थोडी स्पीड वाढवायची. 1-1 मिनिटांनी जरी तुम्ही अर्ध्या मिनिटांनीही कमी करू शकलात तर तुमची ती ब्रिस्क वॉकिंग होते आणि थोडं फास्ट चालणं सुरू होऊ शकतं. कारण तुम्ही 3च किलोमीटर चाला, पण फास्ट चालण्याला जितका फायदा आहे तितका स्लो चालण्याला असू शकत नाही. म्हणून वॉक मध्ये जेव्हा स्लो चालतात लोक ते वेट गेन करताना दिसतात, त्यांचं पोट वाढलेलं असतं. तुम्ही बघा ना, भरपूर जण रोज चालतात पण त्यांचा पोटाचा आकार पूर्ण गोल झालेला असतो, कारण भूक वाढते ना. तेवढी भूक वाढली की तेवढं आपण डाएट वाढवणार, इनटेक घेणार तेवढं. पण जेव्हा तुम्ही फास्ट चालता तेव्हा तुमच्या मसल्स मध्ये तुम्हाला जे मेटाबॉलिझमची स्पीड वाढण्याची जी प्रक्रिया असते ती वाढते. ती वाढलं की तुम्ही जरी खाल्लं तरी अन्न पचून आपलं वजन वाढत नाही. त्यामुळे इतकी काळजी आपल्याला व्यायाम करताना घेतल्या गेली पाहिजे. आसनं करताना प्रायमरी लेवलला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर थोडी अवघड आसन करू शकता. आता एक महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलूयात की नेमकं आपल्याला डिटॉक्स बॉडी कशी करायची. आता आहारातून तर आपण डिटॉक्स करू शकतो, म्हणजे फास्ट फूड टाळून किंवा पॅकेट फूड टाळून, खूप तिखट, खूप मीठ, खूप गोड हे पदार्थ टाळायचे आणि आहार सात्विक म्हणजे पूर्ण बॅलन्स डाएट घेऊन आपण आपली बॉडी रोजच्या आहारातूनही डिटॉक्स करू शकतो. तसंच मी तुम्हाला काल सांगितलं होतं की सकाळी उठल्यावर आपण रोज अंशापोटी 10 मनुका, 2 अंजीर आणि 2 बदाम हे भिजू घालायचे आणि सकाळी ते घ्यायचं. त्याच्या आधी जर प्रत्येक महिलेने एक अर्धा चमचा आवळा पावडर किंवा आवळ्याचा रस किंवा च्यवनप्राश ऋतूनुसार ते जर घेऊन ते घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज केली किंवा बिफोर एक्सरसाइज करूनही घेतलं तरी चालू शकतं. तर ह्यामुळे डिटॉक्स होते बॉडी आणि एक लंघनामुळे पण डिटॉक्स होते. तर कसं लंघन करायचंय, अगदी 1 तासाला तोंडात काहीतरी टाकलं, लगेच जेवलं की 2 तासांनी स्वीट घेतलं किंवा लगेच स्वीट घेतलं 10 मिनिटाचा गॅप करून, तर लंघन हे अपेक्षित आहे. तर लंघन कसं होऊ शकतं, रात्रीच्या जेवणानंतर काहीच नाही घ्यायचं, रात्री झोपताना जितकी तहान आहे तेवढं पाणी प्यायचं, सकाळी उठून तुम्ही जे आता तुम्हाला मी सांगितलं ते ड्रायफ्रुट्स तेवढे घेतले आणि आवळा एक तुम्ही जर तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये ऍड केला तर तितकं तुमचं इंटेक होतं. त्यानंतर डायरेक्ट तुमचं जेव्हा भूक लागेल 11:30, 11 o'clock, 12 o'clock तेव्हा जेवण करायचं आणि परत एक 4 तासाचं अंतर द्यायचं, मग एक सीझनल फ्रूट आणि परत 3 तासाचं अंतर देऊन आपलं रात्रीचं जेवण. तर हे जे सगळं आहे एक रोटेशननी तुमची बॉडी डिटॉक्स होत राहते आणि मेन अन्नाचं पचन होऊन जे काही वेस्ट मटेरियल आहे आपल्या बॉडीतलं ते आपल्या सकाळी युरिन मधून, शौचामधून जेव्हा बाहेर पडतं तेव्हा खरी बॉडी डिटॉक्स होतं. जर वारंवार तुम्ही फोन चालू ठेवलं किंवा खाल्लं,
जरी तुमच्या कॅलरीज कमी जात असतील तरी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम तितकं चांगलं काम करू शकत नाही आणि त्यामुळे आपले पचनाचे विकार सुरू होऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटी आपण सप्लिमेंट वर बोलणार आहोत. आता वेट लॉस करताना ना अनेक प्रलोभन आहेत. म्हणजे काही प्रोटीन शेक्स आहेत किंवा काही मेडिसिन्स आहेत की ते वेट लॉस होतं त्याच्याने, असं बऱ्याच ऍडव्हर्टाईज चालू असतात. पण शक्यतो मैत्रिणींनो ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. विदाउट डॉक्टर कन्सल्टेशन कुठलंही प्रोटीन शेक किंवा प्रोटीनवरच राहून वेट लॉस हे नाही करायला पाहिजे. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ तिन्ही दोष हे आपले बॅलन्स असतील आणि जर आपलं डाएट प्रॉपर होत असेल तरच वेट लॉस योग्य सांगितलेलं आहे. आणि वेट जसं हळूहळू वाढतं तसं हळूहळू कमी झालं पाहिजे. आणि ह्या जे प्रोटीन शेक्स आहेत किंवा आपण एकदाच उपाशी राहून जेव्हा जेवण करून वेट लॉस करतो तेव्हा वजन फास्ट होऊ शकतं पण ते मेंटेन नाही राहणार आणि तुमच्या किडनीवर, लिव्हरवर त्याचे दुष्परिणाम नक्की जाणवू शकतात. तर आज आपण इतकी चर्चा करतो आहोत. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ह्याच्यावर विचार करून उद्या काढून ठेवा. आपण त्याच्यावर एक चर्चा करूया. आता आपण आपल्या योगासनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण काही वॉर्मअप घेतोय. आज वॉर्मअप घेताना मी काही माहिती नाही सांगणार, फक्त माझ्यासोबत तुम्ही सुरुवात करा. म्हणजे आपला पुढचा जो योगासनाचा अभ्यास आहे तो फास्ट होईल. उभं राहायचंय, दंडस्थिती दिसतंय सगळ्यांना? is being recorded. ते रेकॉर्ड स्टार्ट करायचे. नेक नेक एक्सरसाइज स्टार्ट करतो. 1 2 3 5. नेक्स्ट साइड, राइट साइड, लेफ्ट साइड. 1 2 3 6. नेक रोटेशन क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज 3 राउंड करणार आहोत आपण. हात सरळ. शोल्डर रोटेशन क्लॉकवाइज 3 वेळेस, अँटी क्लॉकवाइज 3 वेळेस. पोटांची मुवमेंट पूर्ण मोकळे करायचे. रिस्ट मुवमेंट क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज. चेंज 1 2 3 4 5. हँड स्ट्रेट. पाठीला लावण्याचा हा प्रयत्न करायचा आहे. कानाला सरळ स्ट्रेच करायची बॉडी. 1 2 3 4 5. होल्ड केले आपण. रिलॅक्स हात खाली घ्यायचे. कमी झालं. 1 2 3 4 5. शोल्डर रोटेशन क्लॉकवाइज 3, अँटी क्लॉकवाइज 3. हो पण नीट दिसते नाही. रिव्हर्स. वेस्ट रोटेशन. आपली जी कंबर आहे किंवा आपली जी वेस्ट आहे ही हिप साइड पूर्ण रोटेट करायची. क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज. कुठलंही आसन करताना इतकं वॉर्मअप आपलं झालं पाहिजे तेव्हा आसन करायला आपल्याला सोपं जातं. रिव्हर्स. स्पायनल कॉर्ड जो असतो आपला तो दिवसभराच्या रुटीन मध्ये स्किप झालेला असतो. चेंज
लेग रोटेशन. leg change. हात सरळ अप अँड डाऊन करायचं आपल्याला. लेग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. नी रोटेशन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तुमच्या लक्षात राहावं म्हणून आज परत रिपीट करतोय आम्ही. चेंज अँकल मूवमेंट, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. अप अँड डाऊन केलं तरी चालेल. आता आपण योगिक जॉगिंग घेणार आहोत. आपल्याला आपली जी बॉडी आहे ती अजून वॉर्म थोडीशी करायची आहे. त्याच्यानंतर आपण सूर्यनमस्कार 4 घेऊन मग पुढचे आसन करू. अगदी जितकं शक्य आहे तितकं तुम्हाला करायचंय. 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं तुम्ही हे करू शकता. शक्य नसेल तर तिथलेच पाय उचलून खालीवर करायचे. रोजच्या रोजच्या रुटीन मध्ये आपण जर ही जॉगिंग 5 मिनिटे केली तर आपलं जे काही हार्टची एक्सरसाइज आहे ती एकतर चांगली होते आणि थोडस आपण म्हणतो ना ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जे ऍब्सॉर्प्शन आहे ते वाढतं. तर आपण बाहेर जर फास्ट वॉक होत नसेल तर आपण इतकं तरी हे करायला पाहिजे. ठीक आहे. सूर्यनमस्काराची आपण सुरुवात करतो आहोत. आज आपण 4 सूर्यनमस्कार घेऊया. राईट साइडचे 2 आणि लेफ्ट साइडचे 2. तर आज पहिल्यांदा मी आसनांची नावे सांगेन. प्रत्येक आसनाचा फायदाही सांगेन आणि जे दुसरे आणि तिसरा आणि चौथा सूर्यनमस्कार आहे तो आपण फास्ट करूया. दिसतंय सगळ्यांना? हो. नमस्कार मित्र. 1 2 हस्त उत्थानासन. जितकं बॅक जात आहे तितकं बॅक जायचंय. बॅक बेंडिंग आपण म्हणतो ना ती एक्सरसाइज आहे ती. तर जेवढं बॅक जात आहे तेवढं जायचंय. थायरॉइड साठी अतिशय सुंदर अशी ही पोझिशन आहे. 3 हस्त पादासन. जमिनीला पाय टेकवण्याचा प्रयत्न करायचा. गुडघे सरळ आणि तुमचं डोकं आहे ना ते गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. नसेल लागत जितकं खाली जाता येईल तेवढं खाली जायचं. 4 अश्वसंचलन. मान सरळ, मागचा पाय जमिनीवर, दोन्ही हातांच्या मध्ये गुडघा. अश्वसंचलन. 5 दंडासन. दंडासनामध्ये जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा सगळा जो काही भार आहे तो आपल्या 2 पायावर 2 हातावर आलेला आहे. तर बॅलन्स साठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हे आसन अतिशय चांगलं आहे. 6 अष्टांग नमस्कार. छाती आणि आपले गुडघे फक्त जमिनीला असतात. बाकी सगळा भाग हा आपला जमिनीच्या वर असतो. 9 भुजंगासन. भुजंगासन हे आपल्याला थायरॉइड साठी उत्तम काम करतं. तर ह्या भुजंगासन जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करतो आणि हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करतो
तर त्याच्यामुळे काय करायचं, सुरुवातीला जे सूर्यनमस्कार आहेत 3, 4 किंवा 5 ते स्लो करायचे. म्हणजे प्रत्येक आसनामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा 20 सेकंद, 30 सेकंद, आणि बाकीचे 5 तुम्ही फास्ट करू शकता टाइम नुसार. चेंज. पर्वतासन. चेंज. अश्वसंचलन. जो पाय आपण मागे घेतला होता तोच पाय आपण पुढे घेतोय. चेंज. हस्तपादासन. चेंज. हस्त उत्थानासन. नमस्कार. आता आपण पुढचे जे 3 आहेत ते फास्ट करूया. काउंट नुसार सुरू करते मी. प्रत्येकाने आमच्यासोबत जॉईन करायचं. थोडं जर फास्ट होत असेल तर सांगा मग स्लो कर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता लेग चेंज करतोय आपण. 1, मी दिसायली की आज 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 सूर्यनमस्कार आपले झालेले. आता थोडे 1-2 मिनिटं आपण रिलॅक्स खाली बसूया आणि मग आपले जे काही सरळ पाठीवरचे झोपून आणि पालथं झोपून जे एक्सरसाइज आहेत त्याची आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी सुखासनात बसायचे. वज्रासनात बसलं तरी चालेल. आणि वज्रासनात जेवल्यानंतर बसायचं म्हणून मी जे सांगितलंय ते खूप गरजेचं आहे. इव्हन आपण संध्याकाळी पण टीव्ही किंवा न्यूज बघता तुम्ही, तेव्हा पण तुम्ही त्या वज्रासनात बसून प्रॅक्टिस करू शकता. शवासनात सूर्यनमस्कार जेव्हा आपले झाले त्यानंतर आपण मार्जरी आसन केलं तर आपला जो काही थकवा आहे तो कमी होतो. जेंट्स लोकांनी बाहेर पडायचं. जेंट्स लोकांनी नाही बघायचं प्लीज. मार्जरी आसन. मार्जरी आसन मध्ये आपण डॉग पोझिशन घेणार आहोत. डॉग कसा उभा असतो 4 पायावर, तसं आपण उभा राहायचं. म्हणजे पोझिशन घ्यायची आहे आणि आपल्याला आपला स्पायनल कॉर्ड कॅट काऊ पोझिशन मध्ये नेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता आपण जे उभं राहून जे आसन केले ना, तर ती आसन करताना जो आपल्या स्पायनल कॉर्डवर ताण आलेला असतो तो ताण ह्या आसनाने निघून जातो. तर ते मी एकदा तुम्हाला करून दाखवते. कॅट काऊ पोझिशन मध्ये आपण स्टार्टिंगला काऊ पोझिशन घेणार आहोत. आणि नंतर कॅट पोझिशन. ही पोझिशन घेताना लक्षात घ्या, आपण जेव्हा खाली मान केली होती तेव्हा हनवटी आपली जी आहे ती चेस्टला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पूर्ण स्पायनल कॉर्ड आपल्याला कर्व करायचं. युटेराइन फायब्रॉइड असतील, पीसीओडी असेल किंवा आपल्याला जे आजकाल मेनोपॉज मध्ये हेवी ब्लिडिंग किंवा स्कॅन्टी ब्लिडिंग असेल त्यासाठी हे आसन खूप सुंदर आहे. त्याचं काम पण तेवढंच चांगलं आहे.
श्वास घे, सरळ श्वास घे, श्वास सोडत आपण त्याला मार्जरी आसन म्हणायचं. आता ह्याच पोझिशन मध्ये ज्यांना जमतंय त्यांनी करायचंय. पूर्ण बॉडी आपली खाली नेऊन डोकं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे आपण 5 काउंट्स घेणार आहोत. त्याच पोझिशन मध्ये जर शक्य असेल तर एक आसन अजून मी सांगते तुम्हाला, ते आसन खूप छान आहे. आपला जो डावा पाय आहे तो आपला चेस्ट जवळ आणायचा आणि पूर्ण बॅकला वरती करायचं. जितकं जाईल तितकं वरती करायचं. दिसतंय का? सेम तसंच. लेग चेंज, होल्ड करायचंय. वक्रासनात यायचंय. पाय उजवा सरळ, डावा पाय उचलून आपल्या गुडघ्याजवळ ठेवायचा. जो पाय आपला फोल्ड आहे त्याच्या अपोजिट हाताने पाय दाबून आपलं जेवढं शरीर ट्विस्ट करता येईल, स्पायनल कॉर्डला जेवढं ट्विस्ट करता येईल तेवढं ट्विस्ट करायचं. हाताकडे जर आपण डाव्या साईडला बघू शकलो, जितकं ट्विस्ट करता येईल तितकं हे असं छान होतं. चेंज, लेग चेंज करायचंय. संतोष श्वसन चालू करू शकता. शक्य आहे तितकं मागे करण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना हात सरळ करायचं, पाय सरळ. तर आपण जे आसन घेतलं ना त्या आसनाचा नेमका फायदा शुगरच्या पेशंटला जास्त होतो. काल आपण घेतलं होतं मंडूकासन, त्यानंतर भुजंगासन. कारण सूर्यनमस्कारामध्ये आपलं काल भुजंगासन झालं. तर हे जे 2-3 आसन आहेत ते शुगरसाठी खूप चांगले आहेत. सूर्यनमस्कार जर आपण 12 घातले तर त्याच्यामध्ये भुजंगासन पण येतं. त्यामुळे शुगरच्या पेशंटला तर आम्ही सूर्यनमस्कारच सांगतो. आणि सूर्यनमस्काराचा फायदा सगळ्या आपल्या ज्या काही ग्रंथी आहेत हार्मोन सिक्रेट करणारे, त्या व्यवस्थित त्यांचं कार्य चालू राहतं. त्यामुळे शुगर आणि बीपीच्या पेशंटनी थोडस स्लोली सूर्यनमस्काराचा अभ्यास सुरुवात करायचे. आणि बीपी जर खूप हाय असेल तर ते स्लो करायलाही हरकत नाही किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने करायचं. पण शुगरच्या पेशंटनी तर सूर्यनमस्कार करायलाच पाहिजे. आणि आता जे आपले हार्मोनल चेंजेस आहेत बॉडीमधले, त्यासाठी पण आता जे आपण मार्जरी आसन केलं, कालचं आपण जे पोट सरळ मांडी घालून जे आसन केले ते खूप चांगले रिझल्ट देतात. कारण हार्मोन्स इम्बॅलन्स असल्याशिवाय आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ खराबच होत नाही. आणि आपलं डाएट आणि आपले जे काही एक्सरसाइज आहे त्याचं एक कॉम्बिनेशन आपल्या हार्मोन्सवर परिणाम करत असतं. सरळ झोपायचे. सरळ झोपून
लेग अप अँड डाऊन करायचे. 1 2 3 4 5. तुम्ही जेव्हा लेग अप अँड डाऊन करताय तर ते लेग आपण जे हिप जॉईंट म्हणतो त्याला मोकळं होण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 दोन्ही पाय जवळ करायचे आणि 60 डिग्रीवर आपल्याला ते फोल्ड करायचे. राजश्री ताई बंद करा तुमचा. 1 2 5 6 7 8 9 10. हळूच पाय खाली घ्यायचे. पाय वरती घेताना पण हळू घ्यायचे आणि पाय सोडताना पण खाली सोडायचे. भलेही तुम्हाला ते 10 काउंट होत नसतील, पण जर हे रोज आपण 30 सेकंद करू शकलो, 1 मिनिटही करू शकलो, तर जे आपलं ॲब्डोमेनवरचं लोअर ॲब्डोमेनचं जे फॅट आहे ते कमी व्हायला मदत होते. आता बऱ्याच आपल्याला ॲब्डोमेनच वाढताना तर लोअर ॲब्डोमेन वाढण्याचे कारण डिलेव्हरीज असतात किंवा बैठा व्यवसाय आहे किंवा बसणं जास्त आहे किंवा आपल्या एक्स्ट्रा कॅलरी जे इनटेक होतात ते ॲब्डोमेनला डिपॉझिट होतात. त्यामुळे हे आपण अभ्यास रोज करायला पाहिजे. आता दोन्ही लेग जवळ करायचे आणि 90 डिग्रीला होल्ड करायचे आपल्याला. वन 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच पाय खाली. तुम्ही घरी स्वतः करू शकाल अशीच एक मेथड आपण घेतो आहोत, कारण ते कोणीतरी तुम्हाला जर बघणार असेल तर अवघड आसन शिकवायला काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही एकटे करताय तेव्हा इतके आसन तुम्ही सहज करू शकाल अशी आपण आसनांची निवड केलेली. आता आपण सायकलिंग करणार आहोत दोन्ही पायांची. जसं आपण सायकल करतो तसं झोपून करायची ती. सरळ झोपायचं. खालचा पाय लांब, दुसरा पाय फोल्ड. रिव्हर्स. नी जॉईंटसाठी, हिप जॉईंटसाठी आपल्याला सायकलिंग करणं आवश्यक असतं. कारण आता हळूहळू जे जॉईंट्स असतात आपले त्यांचं जे काही सायनोइड फ्लुइड आहे, वंगण आहे ते कमी होतं, मग ड्रायनेस येतो, तिथे आर्थरायटिस व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे सगळ्या जॉईंट्सला काम मिळालं पाहिजे आणि मुवमेंट झाली की लिगामेंट स्ट्रॉंग होतात, मसल स्ट्रॉंग होतात. इव्हन तुमचं जे काही स्ट्रेंथ असते त्या जॉईंटची ती पण वाढते. पाय फोल्ड. सिटअप्स करणार आहोत आपण. दोन्ही हात डोक्याच्या खाली घ्यायचे, फोल्ड करा. 1 2 जितकं शक्य आहे तितकं उठण्याचा प्रयत्न करा. अप्पर ॲब्डोमेन साठी आता ही एक्सरसाइज आहे. आता जी आधी घेतली होती ती लोअर साठी आहे. ही अप्पर ॲब्डोमेनला खूप फरक पडतो याच्याने, कारण वेट लॉस करताना ॲब्डोमेनचा आपल्याला दोन्ही साईडचा विचार हो जाणार माहिती. बाकी रिलॅक्स. पाय तसेच ठेवायचे. आपल्या हाताखाली हात आपले डोक्याखाली घ्यायचे आणि एक कोपरा दुसऱ्या पायाच्या गुडघ्याला नीला लावण्याचा प्रयत्न करायचा. अल्टरनेट. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता जे आपण केलं ते तिन्ही प्रकार ऍब्डोमेन साठी रोज 20 30 40 50 काउंट्स तुम्ही करायला पाहिजे. तर ते ऍब्डोमेनचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये टोनिंग पण तयार होते. डिलिव्हरी आफ्टर आपल्या मसल्स सॅगिंग होतात म्हणजे लूज पडतात. पण जसं जसं आपण हे एक्सरसाइज करतो तसं तसं पोट पण आपलं टाईट होतं आणि सगळ्यात महत्वाचं पिळदार दिसतं, लटकत नाही पोट. काय होतं जेव्हा वजन वाढतं तेव्हा पोटाचा आकार गोल होतो, पण बलून सारखा वेट लॉस नंतर अगदी चुरकुत्या पडल्यासारखा होतो. पण जेव्हा एक्सरसाइज करत वेट लॉस होतं तेव्हा ते पोट पण आपलं फ्लॅट छान टोनिंगनी आणि एक शेप त्याला आलेला असतो. त्याच्यामुळे ह्या एक्सरसाइज करतच ऍब्डोमेन कमी करायला पाहिजे. आता आपण पवन मुक्तासन करणार आहोत. सरळ झोपायचे, पाय वरती फोल्ड करायचे, श्वास सोडत खांदवरती आपली डोकं गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. पवन मुक्तासन करताना आपण श्वास घेत पाय वरती घेतोय आणि श्वास सोडत पाय आपल्या छाती पोटावर दाबून अगदी पायाला अशी मिठी मारतो. एकदा परत करून दाखवते. घट्ट पाय आपले जोडायचे, जवळ घ्यायचे. आमच्या समाजाने ते योगा क्लास घेतलाय 3 दिवसाचा. काल आज आणि उद्या. काल योगा डे होता. ते काय ते ऑनलाईन 3 दिवस आहे. 30 काउंट्स तुम्ही हे आसन होल्ड करू शकता. आपल्या रोजच्या आहारातून किंवा आपल्या खाण्याच्या पद्धतीतून कधी कधी गॅस किंवा खरपट ढेकर होतात. तर त्यासाठी पवन मुक्तासन जर आपण रोज सकाळी केलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम चांगलं होतं आणि तो जो काही एक्स्ट्रा दूषित गॅस आहे तो बाहेर पडतो. पवन मुक्तासन हे खूप छान आसन आहे आणि जे विकार वातामुळे होतात त्यासाठी तर हे उत्तम सांगितलं. एक 2 मिनिटं रेस्ट करूया. रिच पोज, सरळ झोपा, पाय उभे ठेवायचे आणि आपल्या शरीराचा वरचा भाग मानेपासून ते खालच्या लोअर ॲब्डोमेन पर्यंत वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा. ब्रिज पोझिशन घ्यायची म्हणजे फुलासारखं. ब्रिज जसा असतो तसा. जितकं शक्य आहे तेवढं वर उठायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यांना शक्य नाहीये त्यांना अगदी इतकं उचललं शरीर तरी चालेल. थोडा थोडा प्रयत्न करत शरीर उचलायचे. दोन्ही पाय फोल्ड केलेले, एक पाय दुसऱ्या पायावर घ्यायचंय. श्वास लांब घ्यायचाय. श्वास सोडून आपल्या थाईजला गुडघ्याला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा.
सियाटिकासाठी हे आसन खूप छान आहे. दोन्ही पायांचा अभ्यास करायचा आपल्याला. होल्ड केलं 10 सेकंद, 2 सेकंद जरी होल्ड करू शकला तरी आपल्या जे बॅक थाय आहे त्याच्यावर भरपूर ताण येतो. हिप्स मधून जेवढ्या नर्व जातात आणि पायापर्यंत त्या मोकळ्या होतात. सियाटिकांवर आपली लोअर ॲब्डोमेन हिप्स आणि थाईज पर्यंत जाणारी नर्व असते आणि ती बऱ्याच महिलांना एकच पाय दुखतो. त्यासाठी हे खूप छान आसन आहे. मान नाही उचलली तरी चालेल. गुडघा आपल्या पोटावर घेण्याचा प्रयत्न करायचा. हळूच पाय खाली. दुसरा पाय फोल्ड आणि पाय सरळ. लांब श्वास घ्या, लांब सोडा. 2 मिनिटं रिलॅक्स व्हा. पण बसायचंय. एक 2 मिनिटं आपण थोडी रेस्ट घेऊया आणि आपली जी आसन आहेत ती उलट झोपून करायची आहे. त्याची सुरुवात करणार आहोत. ते 4-5 प्रकार आहेत, 4-5 आसन आहेत ती. लांब श्वास घ्या, लांब सोडा. उलट झोपा. हात खाली, वरती. लेग अप अँड डाऊन करायचे अल्टरनेट. जितकं शक्य आहे तितकं वर नेण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय सोबत जोडायचे आणि आपले जे हात आहेत ते मांड्याखाली घ्यायचे. मुठ करूनही तुम्ही मांड्याखाली हात घेऊ शकता आणि दोन्ही पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा. शलभासन, अर्ध शलभासन. आणि आपण जेव्हा कमरेचा भागही पूर्ण उचलतो तेव्हा त्याला म्हणायचं पूर्ण शलभासन. काही लोकांना अगदी गुडघ्यापर्यंतच पाय वरती जातील, पण शक्यतो आपला हिप्सचा पोर्शन पण वर उचलला गेला पाहिजे. बघा ताण कुठे येतोय? पूर्ण थाईजवर, हिप्सवर आणि आपला लोअर बॅक. आसन हे 10 सेकंद होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच पाय खाली टेकवायचे. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घ्यायचे. विपरीत शलभासनाचा आपण अभ्यास करतोय. हात जोडून सरळ आणि पाय जोडून मागे उचलायचे आणि हात पण उचलायचे. जितकं शक्य आहे तितकं उचलण्याचा प्रयत्न करायचा. बॉडीचं बॅलन्स पूर्ण आपल्या पोटावर येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच पाय खाली, हळूच हात खाली.
भुजंगासन. छातीजवळ आपले पाय घ्यायचे, छातीजवळ हात, लांब श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सरळ. प्रसन्न मुद्रा असली पाहिजे आपली. अजून एकदा अभ्यास करणार आहोत. जे शोल्डर आहेत ते आपले सरळ असले पाहिजे. प्रसन्न मुद्रा, जसा कोब्रा पोज म्हणायचा याला, जसा आपला चेहरा कोब्रा जसा दाखवतो तसा अगदी तितकाच आपली जी नजर आहे ती भेदक असली पाहिजे. चेहऱ्यावर आपला आनंद पण असला पाहिजे. आणि जिथे जिथे ताण येतो त्या पोझिशनला आपण थोडं खाली आलं तरी चालतं, पण योग्य पद्धतीने आसन करायचंय. कंठश्वसन चालू ठेवू शकतात. हळूच खाली यायचे, आसन सोडायचे. धनुरासन. एक पाय वरती, तोच पाय त्याच साईडच्या हाताने धरायचा आहे. दुसरा पाय वरती, दुसरा हात दुसऱ्या पायाला धरण्याचा प्रयत्न करा. आणि बाणाप्रमाणे शरीर आपलं झालं पाहिजे. अगदी फोल्ड पूर्ण आपला जो पाठीचा कणा आहे त्याचा आकार आपला असा पूर्ण बाणाप्रमाणे करायचा आहे. संथ श्वसन चालू ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच पाय खाली घ्यायचे. एक पाय खाली, एक हात खाली. मकरासन. आपण जेवढे आता आसन केले तो जो शरीरावरचा आलेला जो ताण आहे तो घालवण्यासाठी आपल्याला मकरासनात जायचंय. शवासन जितकं महत्वाचं आहे तितकं मकरासन पण महत्वाचं आहे. कारण आपण दोन्हीही पद्धतीने रेस्ट करू शकतो. किती छान वाटतं ना अशा पोझिशन मध्ये जेव्हा आपण झोपतो. सेम तसंच दुसऱ्या पायाला पण तुम्ही करायला पाहिजे. लेग चेंज. चेंज. सरळ उठून बसायचं. आपण आता थोडं स्पायनल ट्विस्ट करणार आहोत. सरळ झोपायचे. हात सरळ. उजवा पाय उचलून जितकं शक्य आहे तितका तो साईडला ठेवायचा आहे. उजवा हात सरळ आणि उजव्या हाताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. तसंच दुसऱ्या दिशेला. दुसऱ्या दिशेला ट्विस्ट करा आणि अपोजिट डायरेक्शननी बघायचं. स्पायनल ट्विस्ट आहे.
तेवढं स्ट्रेचिंग कराल तेवढे सगळे आपल्या स्पाईन मधून ज्या नस बाहेर पडतात आणि त्यांचं कार्य सुधारतं, प्रवाह चांगला होतो, पेन कमी होतं, सगळे वर्टिब्रे ऍक्टिव्हेट होतात. काय असतं आजकाल स्पॉन्डिलोसिस खूप वाढलंय, लोअर बॅक एक आहे किंवा आपलं नेकचे प्रॉब्लेम्स आहेत. जर आपलं हे सगळे स्पायनल कॉर्ड जर आपला व्यवस्थित असा जर आपल्या काम करत असतील तर पेन नाही होत. आणि अगदी प्रायमरी अवस्थेत जे पेन असतं ना ते एक्सरसाइजनी कमी होऊन जातं. पण ज्यांना खरंच स्पॉन्डिलोसिस डिटेक्ट झालंय त्यांनी हे असं नाही करायचे. दोन्ही पाय फोल्ड, रोलिंग करायचे. जितकं शक्य आहे तितकं करू शकता. त्यांना जमत असेल त्यांनी गुडघे खाली टेकवलं तरी चालेल. रिलॅक्स व्हायचे. बसणार आहोत. सध्याची जी काही लाईफस्टाईल मॅनेजमेंट आपली जी आहे किंवा त्याच्यापासून आपले लाईफस्टाईल मॅनेजमेंट चुकल्यामुळे जे काही आपले आजार होतात त्याच्यामध्ये बीपी येतं, शुगर येतं, थायरॉइड येतं आणि महिलांना तर आजकाल अगदी 4 मध्ये दोघींना थायरॉइड आहे. तर त्यामध्ये आपल्याला ह्या आसनांचा खूप फायदा होतो, सरळ झोपून आणि पालथं झोपून. तर ह्याचा अभ्यास आपण तो रोज केला तर तो त्रासही कमी होतो आणि थायरॉइड फंक्शन पण चांगले होतं. काय होतं सगळ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांच्यापासून आपल्याला हार्मोन्स सिक्रेट होतात. ते जर हार्मोन्स थोडे डिस्टर्ब झाले, कमी जास्त झालं की आपल्याला थायरॉइड टेस्ट केले की ते डिटेक्ट होतं की आपल्याला थायरॉइडचा त्रास आहे. पण जर आपण आपली फिजिओलॉजी मेटाबॉलिझम जर चांगलं ठेवलं तर हार्मोन्स अगदी योग्य प्रमाणात सिक्रेट होतात, कमी जास्त होत नाही. आणि ही एक नैसर्गिक शरीराची प्रक्रिया आहे. त्याला असं वेगळे टॅबलेट्स देऊन ते वाढवणं कमी करणं हे काही गरजेचं नसतं. पण आजकाल लाईफस्टाईलमुळे आपल्याला त्या टॅबलेट घ्यावा लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं सगळे जे आजार असतात ते मेटाबॉलिझम थ्रूच होतात. म्हणजे आपलं पचन कुठेतरी बिघडतं आणि मग हे सगळे हार्मोन्स जे आहेत, बीपी आहे, शुगर आहे, हे त्रास व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी सगळ्या ऑर्गन्सचा रक्तप्रवाह कसा चांगला होईल आणि सगळ्या आपल्या ज्या सिस्टीम आहेत त्या कशा चांगल्या काम करतील त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार आसन करायला पाहिजे. आता आपण थोडा प्राणायामाचा अभ्यास करूया. कालचे जे प्राणायाम आहेत ते आज आपण परत रिपीट करूयात. सुरुवातीला दीर्घ श्वसन करायचं आहे, 3 ओंकार घेते आणि मग त्यानंतर आपण 2-3 प्राणायामाचे प्रकार शिकू. सगळ्यांना माहिती असेल की सध्या ना मनोकायिक आजार खूप आहेत. म्हणजे मनाचं संतुलन बिघडलं की शरीराचं संतुलन बिघडतं आणि शरीराचं संतुलन बिघडलं की मनाचं संतुलन बिघडतं. पण जेवढे काही आजार आहेत ते आपल्या मनाशी निगडीतच आधी मनाच्या विचारांसोबत त्यांची सुरुवात झालेली असते. कारण जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं तेव्हा आपलं पचन पण चांगलं असतं, सगळे हार्मोन्स आपले बॅलन्स असतात. पण जेव्हा मनामध्ये अनेक विचार किंवा टेन्शन, स्ट्रेस हा तयार व्हायला सुरुवात होते तेव्हा आपला तो परिणाम शरीरावर पण होताना दिसतो. त्यालाच मनोकायिक आजार असे म्हणतात. आणि आयुर्वेदामध्ये सूक्ष्म विचार मनाचा पण केलेला आहे. पतंजली ऋषींनी जेव्हा योगसूत्र लिहिली तेव्हा त्यांचा असा उद्देश होता की जेव्हा जन्म आपण घेतो तेव्हा एक आत्मा आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट झालेला असतो, पण शेवटी आत्म्याला परमात्म्यासोबत मिलन होऊन ह्या जगातून आपल्याला जायचं असतं. ही काही जर्नी जी आहे ही जर्नी सुखी कशी होईल,
सुखावह कशी होईल ह्याच्यासाठी योगसूत्रांची त्यांनी निर्मिती केली. आणि मग त्यामुळे यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा ह्या सगळ्या अष्टांग योगाचा विचार त्यांनी मांडला आणि तोच विचार घेऊन इंटरनॅशनल योगा डे ची सुरुवात झाली. कारण शेवटी सगळ्यांना आपल्याला आपण जातो तेव्हा परमात्म्याकडेच आपल्याला जायचं असतं आणि तो जर प्रवास आपला सुखी करायचा असेल तर योगाभ्यास खूप जरुरी आहे. अभ्यास आहे. स्नेहाताई, शांतीसाठी. माईक बंद करा तुमचा. कारण आपल्या डोक्यात दिवसभरात चालू असतात आणि खरं बघायला गेलं तर तितक्या विचारांची आपल्याला आवश्यकता पण नसते. आपले जे विचार आहेत ते खूप कमी विचार हे योग्य असतात. मॅक्सिमम विचार जे येतात ते आपल्याला कुठल्याही कामाचे नसतात, पण विचारांची शृंखला ही कंटिन्यू चालू असते आणि ती विचारांची जी गती आहे ती जर आपल्याला थोडी कमी करायची असेल तर आपल्याला प्राणायाम हा करणं गरजेचं आहे. ध्यान, मेडिटेशन हे पण करणं गरजेचं आहे. कारण जितक्या विचारांची स्पीड कमी होते तितकी आपली रात्रीची झोप ही शांत होऊ शकते. नाही तर रात्रीची झोप पण आपली शांत होत नाही. जेव्हा आपली झोप शांत नसते तेव्हा आपल्या शरीरामधले जे बॅड हार्मोन्स आहेत ते वाढतात आणि आपल्याला शरीरामध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे शक्यतो रात्रीची झोप पण शांत घेण्यासाठी प्राणायामाचा आपण एक 10 मिनिटं अभ्यास रोज करायला पाहिजे. लांब श्वास घ्यायचा आहे, लांब सोडायचा आहे. हाताची चिन्ह मुद्रा, तळवे आकाशाकडे. छाती, पोट, जितका श्वास खोलपर्यंत जाईल तितका श्वास खालीपर्यंत जाऊ द्या. काल जसं आपण नाडीशुद्धी प्राणायाम केला, इडा नाडी, पिंगला नाडीचा जो अभ्यास केला तो आज आपल्याला करायचा आहे. आपल्या शरीरामध्ये शीत गुण, उष्ण गुण समान प्रमाणात असतो. आपण ह्या प्राणायामाचा अभ्यास केल्यावर आपले दोन्ही गुण समस्थितीत राहतात आणि आपल्या दोन्ही नाड्या ज्या आहेत त्या योग्य कार्य करतात आणि मग आपल्याला अतिशय उष्णतेचा किंवा अतिशय शीतचा त्रास होत नाही आणि शरीर बॅलन्स राहतो. डावा हात पाठीवरच ठेवायचा. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर, अनामिका डाव्या नाकपुडीवर. अनुलोम विलोम करतोय आपण. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने सोडायचा. परत उजव्या नाकपुडीने घ्यायचा. डाव्या नाकपुडीने सोडायचा. हे रोटेशन 10 रोटेशन आपण कंप्लीट करूया. तीन मिनिटं, 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं नाडी शुद्धी प्राणायाम करायला पाहिजे. थोडक्या अभ्यासाने फायदा होत नाही, वेळ द्यावाच लागतो. आज आपण अभ्यासासाठी थोडा वेळ केलाय. आता तुम्हाला दुसरे ब्रीदिंग टेक्निक शिकवायचे म्हणून मी पुढे जातीये. नाडी शुद्धी प्राणायामानंतर आपण बॉक्स ब्रीदिंगचा अभ्यास करूयात. अतिशय सुंदर असं हे टेक्निक आहे.
त्याच्यामध्ये आपल्याला 4 काउंट श्वास घ्यायचा आहे, 4 काउंट होल्ड करायचा आहे, 4 काउंट सोडायचा आहे आणि परत 4 काउंट आपल्याला श्वास घ्यायचा नाहीये. म्हणजे अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक दोन्ही करतोय आपण. तर फक्त जास्त टाइम न वाढता 4 सेकंद घ्या, 4 सेकंद होल्ड करा, 4 सेकंद सोडा आणि 4 सेकंद परत श्वास नाही घ्यायचा. चला सुरुवात करूयात. 1 2 3 4 होल्ड. 1 2 3 4 सोडायचंय. 1 2 3 4 होल्ड करायचे. परत 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 बहिर्कुंभक. परत थांबायचे 4 सेकंद. 4 सेकंद परत श्वास घ्यायचाय. 1 2 3 4 होल्ड. 1 2 3 4 एक्सेल. 1 2 3 4 होल्ड. 1 2 3 4 बाया विचारते क्वेश्चन कशी विचारते ही जी बॉक्स असते ती बॉक्स नाही चॅनल हे बदल. अर्चनाताई आवाज गेला तुमचा. आता येतोय. हो आता येते. बॉक्स ब्रीथिंगचा काय फायदा होतो? जे आपलं हार्टचं पंपिंग आहे ते छान होतं आणि सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन हृदयाला अगदी भरपूर मिळतो आणि हृदयामार्फत आपल्या सगळ्या अवयवांपर्यंत रक्तातून ऑक्सिजन जास्त मिळतो. तर हा अभ्यास जसं जसं आपण करतो तेव्हा लंग कॅपॅसिटी पण वाढते आणि आपल्याला जे काही आजकाल अस्थम्याचे जे काही त्रास आहेत किंवा शॉर्ट ब्रीथ झालंय तर तो त्रास होत नाही. आणि कुठलंही आपण जेव्हा एखादं ट्रेक घेतो किंवा चढतो तेव्हा ही बॉक्स ब्रीथिंगचा आपल्याला फायदा होतो. कारण कुठेही चढताना आजकाल आपल्याला 2 मजले चढले तरी स्टॅमिना आणि ह्या बॉक्स ब्रीथिंगचा जसं आपला अभ्यास वाढतो स्ट्रॉंग होऊन बॉक्स ब्रीथिंगचा अभ्यास करायचा आहे आणि स्वतःचे स्वतः मनात काम करायचे. आता मी जेव्हा काम करत होते तेव्हा तुमचा श्वास आधी घेऊ शकता. बेलगम वर नाही अर्चना. माईक बंद करा. विषयच नाही काढला. सुचिताताई माईक बंद करा. काहीतरी झालंय मला इथनं बंद नाही करतायत. प्लीज वीणा फुटाणे, सुचिता बेलगमवार. लांब श्वास घ्या, लांब सोडा. कपालभातीचा अभ्यास करूया आपण. काल तुम्हाला मी शिकवलंय कपालभाती. बऱ्याच जणांना ती जमत पण असेल. ऍक्च्युली ही जी टेक्निक आहे ना कपालभाती ही आपल्याला वेट लॉस मध्ये खूप मदत करते. आणि वेट लॉस जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला खरी गरज असते मेटाबॉलिझमची. आणि मेटाबॉलिझम चांगलं करण्यामध्ये जितकी एक्सरसाइजची गरज असते तेवढीच आपल्याला ह्या प्राणायामाची पण मदत होते. लांब श्वास घ्यायचा आणि उच्छवासाद्वारे आपल्याला स्पीडनी आपलं जे काही बाहेर सोडायचंय आपल्याला ते फास्ट सोडायचे आणि त्याचे काउंट्स करायचे.
एका स्ट्रोक मध्ये 40 काउंट्स, 50 काउंट्स, 30 काउंट्स, 20 काउंट्स तुमचे होऊ शकतात. तर कमीत कमी हे 300-400 काउंट पर्यंत तुम्ही कपालभाती न्यायला पाहिजे, कारण तेवढं केल्यावरच त्याचा फायदा होतो. काल मी तुम्हाला शिकवलं, आज तुम्हाला मी काउंट सांगते. कारण काउंट जर आपण करतोय तर त्याचा एक मोजण्याची पण पद्धत आहे. जितक्या वेळेस आपण तो श्वास सोडतो त्याला तितके काउंट करायचे. परत लांब श्वास घ्या. कपालभातीमध्ये आपण सगळे टॉक्सिन्स बाहेर टाकत असतो. लंग्स मध्ये जे काही दूषित हवा आहे किंवा जे काही केमिकल चेंजेस झालेले असतात, रक्तामधून जे काही आपल्याला जे टॉक्सिन्स लंग्स मध्ये जमा होतात, हवेच्या द्वारे ते बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे कपालभाती इतका सुंदर प्राणायाम कुठलाच असू शकत नाही. आणि सध्या आपण सगळे पोल्युशन मध्ये राहतो आणि आपल्याला जी हवा मिळते ती पण तितकी स्वच्छ, अगदी म्हणतो ना, अगदी सकाळची जी हवा आहे ती आपल्याला दिवसभर मिळत नाही. O2चं प्रमाण कमी झालेलं असतं. तर कपालभातीमध्ये आपण आपले टॉक्सिन्स रिमूव्ह करत असतो आणि रक्तामध्ये जेव्हा आपला O2 जातो तो शुद्ध जाण्यासाठी आपण मार्ग मोकळा करत असतो. लंग कॅपॅसिटी पण ह्याच्यामुळे वाढते. कारण काय झालंय, कोविड नंतर लंग कॅपॅसिटी, ज्यांना कोविड होऊन गेला त्यांची कॅपॅसिटी कमी झाली. मग ऑक्सिजनचं जे ऍब्सॉर्प्शन आहे ते पण स्लो होतं आणि मग त्याच्यामुळेच आपल्याला म्हणतो ना की एजिंग प्रोसेस चालू होते, म्हणजे आपलं वय वाढतंय असं दिसतं. तर ते टाळण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळाला पाहिजे आणि लंग्स मधून पण तो ऑक्सिजन आपल्या रक्तात मिसळला गेला पाहिजे. तेव्हाच आपलं पचन हे चांगलं होऊ शकतं, कारण सगळ्या ऑर्गन्सला रक्तप्रवाह चांगला होतो. तर हे छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला होताना दिसतो. आज आपण एक नवीन प्राणायाम शिकणार आहोत, भ्रामरी. बऱ्याच महिलांना जेव्हा मेनोपॉज मध्ये असतात किंवा थोडस आफ्टर 50 झोप शांत नाही लागत. कारण कसं असतं, आपले आयुष्याचे हे 3 टप्पे असतात. जेव्हा आपल्याला पिरियड येतात तो एक टप्पा, डिलिव्हरी होते एक दुसरा टप्पा आणि मेनोपॉज होतो तो तिसरा टप्पा. ह्या तिन्ही वेळेस हार्मोन्स आपले हे बॅलन्स असले तर आपलं तिन्ही कार्य हे चांगले होतं. पण जर इम्बॅलन्स झाले तर आपल्या त्या प्रक्रियेमध्ये डिस्टर्बन्स येतात आणि त्यावेळेस सगळ्या महिलांनी अनेक रोग येतात. आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पार करत कशी समजत नाही. आणि मेनोपॉज मध्ये तर काय होतं, बऱ्याच महिलांना कळतच नाही की नेमकं आपण त्या काळात आहार कसा घ्यावा, किती शांत ठेवायला पाहिजे, कसा अभ्यास करायचा आहे, कसं न्यूट्रिशन मेंटेन करायचं, किंवा काही सप्लिमेंट घेण्याची गरज आहे का, किंवा आपल्याला झोप शांत घेता, हे सगळे गोष्टीचा विचार मेनोपॉज, प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉज मध्ये होणं गरजेचं असतं. आणि त्या काळामध्ये बऱ्याच महिलांना शिल्पाताई आवाज येतोय, बंद हे कर आवाज तुमचा. शिल्पाताई पारस्वार. आवाज येतो. बबिता चुकून तुला होस्ट केलं वाटतं, तू हे कर तिथनं. तुला होस्ट केलं वाटतं त्यांनी, मला चुकून. ठीक आहे. आता आपण जे मेनोपॉज मध्ये जो विचार करत होतो तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला कमी झालेल्या असतात. ऍट द एज ऑफ 50 तितक्या काही रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाही आणि मुलं मोठी होतात, तेवढं काम पण नाही राहत आणि ती महिला असं स्वतःला एकटी फील करत असते. बऱ्याच वेळेस कुठे गुंतायचे किंवा नाही गुंतायचे ते पण नाही कळत आणि मग अनेक विचार आणि त्या विचारातून मन अशांत आणि रात्रीची झोप डिस्टर्ब झालेली असते. तर त्यावेळेस आपण त्या महिलांना भ्रामरी करायला सांगतो की रात्री झोपताना तुम्ही एक 5 मिनिटं तरी भ्रामरी करून झोपा, अगदी शांत झोप लागते. आणि तेव्हा ती जी झोप असते ती कंप्लीट झाल्यानंतर तुमचे हार्मोन्स हे बॅलन्स होऊ शकतात. कारण मेनोपॉज म्हणजेच काय आहे, आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं लेवल हे कमी व्हायला लागतं आणि मग इस्ट्रोजन कमी झाल्यावर आपल्याला जो आनंदी राहण्यासाठी जो हार्मोन्स लागतो
लागतात ते सिक्रेट बॉडी. मग ते कसं तयार करायचं, तर ह्या सगळ्या जे आसन आहेत किंवा जे प्राणायामाचा अभ्यास आहे ते आपल्याला त्या ठिकाणी साथ देत असतं. तर भ्रामरीसाठी आपल्याला आपले जे हात आहेत ते पहिले जे 2 बोट आहेत ते आपल्या डोळ्यावर ठेवायचे, हलक्या हाताने ठेवा. अंगठे जे आहेत ते आपले कान बंद करायचे. राहिलेले बोट आपल्या तोंडावर घ्यायचे. श्वास घेत भुंग्यासारखा आवाज करायचा आहे आणि कान घट्ट बंद करायचे. अंगठ्याने कान बंद, डोळे बंद आणि श्वास घेताना भ्रमर कसा भुंगा कसा आवाज करतो तसा आवाज तोंड बंद करून करायचा आहे. आपला ह्या भ्रामरी प्राणायामाने आपला जो आवाज आहे तो अंतर्मनापर्यंत पोहोचवायचा आहे, अंतर्मुख व्हायचंय आणि जे अंतर्मुख झालेलं मन आहे ते शांत होते असं फील करायचंय. कुठलाही विचार नको भ्रामरी करताना. आपलाच आवाज आपण ऐकतो आहोत. अंतर्मुख झालेलं मन आहे. डोळे शांत बंद असले पाहिजे. बॉडी रिलॅक्स. ती मन आपलं शांत झालंय, कुठलेही त्याच्यामध्ये विचार येत नाहीये. मनाला स्थिर करणं हा सगळ्यात मोठा अभ्यास सध्याच्या काळात आपण समजतो. चित्त स्थिर, मन स्थिर, तर शरीरातले सगळ्या सिस्टीम ह्या चांगलं काम करू शकतात. विचार शून्य होण्यासाठी आपल्याला भ्रामरीचा अभ्यास करायचा आहे. कारण रात्री झोपताना झोप न येणं हे खरं तर अतिविचारांचं किंवा स्ट्रेस जास्त घेणं आपला स्वभाव असेल तरीही होऊ शकतं. हात रब करा. दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. अलगद उघडायचे. लांब श्वास घ्या, लांब सोडा. तीन ओंकार घेऊया. ओम. शक्यतो प्राणायाम किंवा ओंकार किंवा आपलं दीर्घ श्वसन जे आहे ते सगळ्यांनी सकाळी करण्याचा प्रयत्न करा. जितकं सकाळी तुम्ही चांगलं करू शकता
तितकं आपण इव्हिनिंगला नाही करू शकत, कारण आपलं जेवण झालेलं असतं. भलेही 4 तासाचं अंतर असू देत, पण आपल्याला जेवढं उपाशी पोटी किंवा सकाळच्या वेळेत आपण करू तितकं प्राणशक्ती आपल्याला ऍब्झॉर्ब करता येते. ऑक्सिजन जेव्हा आपल्या शरीरात जातो आणि जर आपण प्राणायामाने ती प्राणशक्ती जागृत केली तर त्याचं ऍब्झॉर्प्शन वाढतं. त्याच्यामुळे सगळी आसन झालं की प्राणायाम एक 10-15 मिनिटं करायला पाहिजे. कारण योगाचं उद्दिष्ट आहे बरं का, योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्ताची स्थिरता, वृत्ती चित्तामध्ये जास्त विकार निर्माण करणार नाही, त्याचा अभ्यास म्हणजे योग आहे. आणि आजकाल जे आपण निद्रानाश किंवा रात्रीची आपली झोप शांत नाहीये, त्याचं कारणच आहे की आपल्या चित्तामध्ये अनेक तरंग उठत असतात आणि ही विचार शून्यता येण्यासाठी आपल्याला हा रोज अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्या महिलांचे जितके प्रॉब्लेम्स आहेत ते आपले हार्मोन्सचे असतात, त्यामुळे प्रत्येक महिलेने हा अभ्यास करावा असे मला वाटते. आज आपल्याला वेळ झालेला आहे. आपण आता उद्याचं जे सेशन ठेवतो आहे ते माधुरीताई आता आपल्याला सांगेल किती वाजता टाइम असेल ते, पण उद्या आपण शक्यतो एक अर्ध्या तासामध्ये ध्यान आणि प्राणायामाचा अभ्यास करूया आणि त्यानंतर राहिलेला वेळ जो आहे तो आपण सगळ्यांनी प्रश्न घेऊया. कुणाची काही डाऊट्स असतील किंवा काय त्यांना नेमकं फिटनेस बाबतीत विचार करताय तर ते एक इंटरॅक्टिव्ह सेशन आपण ठेवूया. तर माधुरीताई उद्याचा टाइम सांगितलं असतं बरं हा. होईल. उद्या दुपारी 2 ते 3:30 असेल. टायमिंग मध्ये चेंज आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि बाकीच्यांना पण सांगा. 1 तासामध्ये लिंक टाकून देईल उद्याची. आणि प्लीज आता मला रिमूव्ह करायला लागलं, जेंट्स लोकांनी प्लीज नका जॉईन. म्हणजे मी त्यांना 2दा सांगितलं तरी ते जॉईन झाले म्हणून मी शेवटी त्यांना रिमूव्ह केलं. तर कारण का आपण आसन करतोय, लेडीज असतात सगळ्या, तर करताना कसं होतं, त्यामुळे जेंट्स लोकांनी प्लीज जॉईन करू नका, विनंती आहे माझी. कारण का मी त्यांना 2दा सांगून पण ते नाही ऐकले म्हणून मला रिमूव्ह करायला लागलं, सॉरी. तर उद्या 2 ते 3:30 सेशन आहे आपलं ध्यान, आणि तुमचे क्वेश्चन आन्सर काही असतील तर ते अजून आहारावर पण सांगणार आहे, तर ते पण काढून ठेवा. आपण 2 ते 3:30 उद्या भेटणार आहोत. वेळ तुम्हाला बदलाची काही- सगळ्यांना सांगा. आणि तुम्हाला काही तुमच्या पर्सनल गोष्टी पण विचारू शकतात, काही आजार असतो त्या अकॉर्डिंग ते बऱ्याच जणांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण कॉमन क्वेश्चन्स आपण न सांगता आपण डिफरंट क्वेश्चन्स वर बोलूयात, म्हणजे सगळ्यांना एकंदर त्याचा फायदा मिळेल. आणि ध्यानासाठी उद्या प्रत्येकाने ना 10-10:30 पर्यंत जेवण करून घ्या, म्हणजे 3-4 घंटे तरी होतात. थोडस उद्या ऍडजस्ट करायचंय, कारण सगळ्यांचा टाइम जुळण्यासाठी आपण तो टाइम घेतोय. लाईट नाश्ता करा किंवा चपाती, एखादी भाजी, भाकरी असं थोडं लाईट जेवण करून आपण उद्या 2 वाजता ध्यानाचा अभ्यास करूया. आणि ज्यांना एकदा हवं तुम्हाला असेल मी त्या ज्यांना हवं एकदा असेल त्यांना तुम्हाला उद्या अर्चनाचा नंबर टाकू, मग ज्यांना हवं असेल तिला तुम्ही ऑनलाईन पण कन्सल्टिंग करू शकता. आणि काय ध्यान अर्चना? करताना ध्यान करताना थोडं पोट समजेल. आज सेशन समजलं सगळ्यांना? असं समजली? येस. खूपच छान ताई, एकदम मस्त झालेलं आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना माधुरीताईंनी खूप छान अरेंज केलं आणि तुम्ही पण एकदम म्हणजे ना खूप असं म्हणजे वाटते की लाईव्ह आपण करत आहोत, तुमच्या सोबत बसून करत आहोत, असं इतकं छान समजून सांगत आहेत तुम्ही. खूपच छान झालेलं आहे. नाही, थोडं सोप्या पद्धतीने जायचा प्रयत्न करतो आहोत आम्ही, पण हो. काय होतं कधी स्पीड वाढते. पण आता तुम्ही छान ऍडजस्ट करताय, खूप आनंदाची गोष्ट आहे. नाही. त्याच्यातून तुम्ही 20-30% पण घेऊ शकलात ना तर खूप डेली रुटीन छान होतं सगळ्यांचं. हो ना, नक्कीच नक्कीच ताई. आपला उद्देश पूर्ण होईल. हो, नक्की ताई, छान आहे सगळ्यांसाठीच. येस अर्चना, मला पण खूप आवडलं. मी थोडं लेट जॉईन केलं कारण मी मीटिंग मध्ये होती. पण खूप छान ताई. प्लीज मी बोलू? मी बोलू? हा, बोल मिली. हा अर्चना, खूप छान सेशन होतं. ऍक्च्युली मी अलार्म लावला होता पण माझी मीटिंग थोडी डिले झाली, पण मी आल्या आल्या लगेच जॉईन केलं. मला खूप आवडलं आणि खरोखर खूप छान इन्फॉर्मेशन तू दिलीस आणि खूप इझी याच्यामध्ये आणि खूप शांतपणे अगदी पेशन्स ठेवून व्यवस्थित सांगत होती. सो टुमॉरो मी मेक शुअर करेल की मी जॉईन होईल ऑन टाइम, इवन दो वेर एव्हर आय एम बेसिकली. आणि उद्या कसे 2 आहे ना, त्याच्यामुळे आधीच सगळ्यांना रिमाइंडर आहे, थोडस 1-1.5 पासून सगळे तयारीत राहा, कारण उद्याचं सेशन आपण खरंच तुम्हाला हील व्हायला पाहिजे.
इंटरनल बॉडी हील झाली ना की एक्सटर्नल बॉडी आपली छान राहते. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जे एज आहे ते वाढतं, पण एजिंग प्रोसेस आपली स्लो झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही तरुण दिसलं पाहिजे. ताई, काही पिरियड्स जणांना चालू बोलत- असताना चालेल का? करू शकतो का आपण? ध्यान करू शकता, काही अडचण नाही, कारण तिथे कुठे स्ट्रेस येत नाही ना. ओके, पण हा. झोपायचं आसन आणि आपण जे पालथं झोपून जे आसन केले होते ते कोणीही 4 दिवस करायचे नाही. आजकाल काय झालंय, मॉडर्न सायन्स नुसार सांगतात करायला, हा, पण तेच. आयुर्वेदानुसार आणि आपलं आधीचं पण कल्चर काय होतं, 4 दिवस आपण रेस्ट घ्यायचो. आरामच. हो ना. की युटरसला तितकं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असतं आणि त्यावेळेस जर त्याला एक्झर्शन दिलं तर त्याचं फंक्शन चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे 4 डेज एक्सरसाइज नाही करायचे. हा, थोडं 15-20 मिनिटं तुम्ही वॉक घेऊ शकता. ओके. आणि पेन जर होत असेल पिरियड्स मध्ये तर ते पण थोडंसं सांगायचं होतं. आज किंवा उद्याही सांगितलं तरी चालते ते. चालेल, उद्या आपण ह्या प्रश्नावर बोलूयात नक्की. हो, चालेल ते. ताई, थँक्यू. हॅलो ओके, थँक्यू सो मच. हॅलो. हा बोल हा. बबिता, काय हा, बोलायचंय तुला? नाही ताई, आपलं असं ठरलं होतं की काही जणांना प्रश्न पर्सनल विचारायचे नसतील आणि त्यांना मेसेज करून टाका म्हणावं, की मग त्याच्यावर डिस्कस करतील. कारण पर्सनली काही जणांना कोणाला प्रश्न विचारायला नको वाटतं ना, तर त्यांना मेसेज करून टाकावं म्हणा. आपण एक मेसेज ड्राफ्ट करून टाकून देऊ, मग पर्सनली ते त्याच्यावर माझा उत्तर देतील. काही तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि मी क्वेश्चन्स बरोबर घेऊन उत्तर देईल उद्या. चालेल, काही हरकत नाही. हो. आणि जे विचारण्यात जेवढा वेळ जाईल तो पण वाचेल आपला उद्या. हो, तोही वाचेल, म्हणजे तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉर्ट आउट करून त्याच्यावर सहज चालेल. उत्तर देता येईल. आता लगेच मी ग्रुपवर नंबर टाकून देते तुझा. हो हो. थँक्यू सो मच. कोणाला बोलायचंय? Thanks. कोणीतरी आवाज दिला आता. हा, हर्षा. हा, बोल ना हर्षा. काही नाही, मला एक म्हणायचं होतं की उद्याची सेशन घेणार आहेत ना. ब्रेक झाला आवाज तुझा हर्षा, गेला आवाज तुझा. आय थिंक त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू वाटतोय. ठीक आहे, आपण एंड करू. अर्चना, थँक्यू. उद्या Thank सगळ्यांनी you. 2 वाजता भेटूया. ओके. 2 ते 3:30. हो, मी भेटूया. आता ग्रुपवर टाकून देते ओके, नंबर बाय. अर्चनाचा. ओके. चलो, थँक्यू. थँक्यू थँक्यू एव्हरीवन. ताई. थँक्यू माधुरीताई. ओके, थँक्यू एव्हरीवन. बाय. बाय बाय बाय. सुरताई, Thank you. थँक्यू माधुरीताई.